शोधते. म्हणून विजा कडकडत असताना झाडाखाली थांबायचं नाही. विजा कडकडत असताना नारळाच्या झाडाखाली उभं राहू नका, नारळाच्या झाडावर देखील वीज पडते. विजा कडकडत असताना तुमच्या घराच्या बाजूला लोखंडी विद्युत पोल असं त्याच्या बाजूला उभं राहू नका, लोखंडी विद्युत पोलवर देखील वीज पडते. विजा कडकडत असताना तुमच्या घराच्या बाजूला समजा गाव उभा राहू नका, तळ्यामध्ये 28% विजा पडतात. तळ्यामध्ये कशामुळे पडतात? कारण की तिथं पाणी असताना वीज काय करते, पाण्याला शोधते. म्हणून सगळ्यात सोपं, विजा कडकडायला लागला, आपला जो मित्र आहे, आपला जो कामगार आहे, त्यांना म्हणायचं सरळ घरी जा आणि स्वतःचा जीव वाचव. हे झालं विजेबद्दल. आणि या ठिकाणी सोयाबीनचे शेतकरी तुम्हाला म्हणून तुम्हाला एक सोयाबीन बद्दल सांगायचं राहिलं तर सोयाबीन करत असताना काय करायचं, बियाणाची पेरणी 27 किलो पासून 31 किलो बियाणं पेरायचं. गेल्या वर्षी तुम्हाला सांगतो इन्व्हेस्ट कंपनीनं 108 जात आणलेली. सगळ्या शेतकऱ्याला महाराष्ट्रामध्ये 2 वर्षापासून खूप सोयाबीन झाली. ज्याला होत नव्हती त्यांना देखील झालं. म्हणून सोयाबीन पेरत असताना पेरताना तुम्ही खत देतात का नाही? कोणतं देतात? डीएपी. बरोबर, डीएपी द्यायला पाहिजे, 12-32-16 द्यायला पाहिजे, 10-26 द्यायला पाहिजे, ज्याच्यात पोटॅश आहे ते द्यायला पाहिजे. पण त्याच्यासोबत काय केलं पाहिजे, 10 किलो गंधक दिलं पाहिजे. गंधक कशामुळं? कारण की गंधक काय करतं, तेलाचं वजन वाढतं, म्हणून गंधक द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर सोयाबीन पेरणी करत असताना सगळ्यात महत्वाचं तुम्हाला एक सांगतो, सोयाबीन कधी पेरायची? काय होतं माहितीये का, शेतकरी गडबड खूप करतात. सोयाबीन पाऊस पडल्याच्या नंतर जून मध्ये पाऊस पडला आणि शेतामध्ये कुदळ घेऊन जायची आणि त्या जमिनीतली ओल तपासायची. ओल तपासल्याच्या नंतर तुमची जर ईदभर जमिनीमध्ये ओल गेली ना, कधी सोयाबीन पेरायची 3 दिवसात उगवते. पण आपली शेतकरी काय करतात, 4-6 बोट ओल गेली लगेच गडबड करतात, शेजाऱ्याने पेरली म्हणून आपण पेरता. त्याच्यामुळे काय होतं, ती बुरशी लागते. म्हणून शेतकऱ्याने काय करायचं, जमिनीमध्ये ईदभर ओल गेल्याच्या नंतर सोयाबीन पेरणीचा निर्णय घ्यायचा. आणि आणखीन एक तुम्हाला सांगतो, तुम्ही आज सोयाबीन पेरली आणि त्या दिवशी सोयाबीनला शांत झोप पाहिजे. शांत झोप मध्ये कशी, की त्या दिवशी मुसळधार पाऊस, धो पाऊस पडायला नाही पाहिजे. सोयाबीन पेरली त्या दिवशी खूप पाऊस पडला की तिची झोप उडाली की ती सोयाबीन उगवत नाही. म्हणून हे एक सगळ्यांनी लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर सोयाबीन पेरणी करत असताना तणनाशकाचं नियोजन करायचं. कृषी केंद्रावाले तर तुम्हाला सांगतं, पण माझं तुम्हाला सांगतो, मी स्वतः अभ्यास केला की सोयाबीन पेरत असताना तणनाशक मारताना तुमची सोयाबीन जमिनीमध्ये ओल असली आणि 2 पानं जरी असलं जमिनीत ओल असली तर काय करता येतं, तर त्या दिवशी तणनाशक मारता येतं. म्हणून हे लक्षात येतं. पण तणनाशक मारताना काय करायचं, स्वतः आपण तिथं शेतात थांबायचं. कारण की काय होतं, आपण काय करतो, इथून दुकानावर घेऊन देतो तर लेबरला म्हणतो फवारून टाक. तसं करायचं नाही. त्या गड्याला म्हणायचं 2 म्हणता 4 एकर होत असलं तर 2च एकर पद्धतशीर फवार. असं केल्यानंतर तुमच्या सोयाबीन तण होत नाही. म्हणून हे लक्षात येतं. त्याच्यानंतर काय करायचं, सोयाबीन मध्ये कोळपणी करायला नाही पाहिजे. केली तर तुम्ही 20 दिवसाच्या आत करायला पाहिजे. नसा तुम्ही काय करता, 25-35 दिवसाला कोळपणी करता. सोयाबीनला फुलं लागण्याचा टाइम किती असतं, 35 दिवसाचा असतं.